आज खूप स्पेशल दिवस आहे माझ्यासाठी. आज कोणीतरी येणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही बघाच कोण येत आहे ते. ओके, स्टे ट्यून. सरप्राईज आहे आज. माझ्यासाठी खूप छान दिवस आहे आज. तुम्हाला सांगेन ना स्टोरी सगळी. चलो भेटूया. आजच्या दिवसाची सुरुवात नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकने केली. थोडी आवरासावर केली, मेकअप रेडी करून, कारण आजचा दिवस खूप खास आहे आमच्यासाठी. आम्ही खूप वर्षापासून ठरवतोय की 2 व्हीलर घ्यायची आहे, पण जमतच नव्हतं. काही ना काही प्रॉब्लेम्स येत होते. जुन्या स्कूटीने तशी मला खूप साथ दिली, अगदी मैत्रिणीसारखी. तिला पण आम्ही ठेवणारच आहोत, पण कसं असतं ना, नवीन गोष्टींनाच आपण जास्त प्रेफरन्स देत असतो. खूप दूर दूरपर्यंत घेऊन फिरलो आम्ही हिच्यावर. बाजारहाट म्हणा, सिटीत जायचं म्हणा, घरात खूप कंटाळा आला तर चहाच पिऊन येऊ. 4 व्हीलर काही जास्त वापरत नाही आपण असूनही, कारण ट्रॅफिकमध्ये फसतो. 2 व्हीलरने कसं पटकन निघून जातो आपण. मी जेव्हा हॉस्पिटलला जायची तेव्हा तर इतक्यांदा पडली आहे माझ्या ॲक्टिवावरून, कारण हॉस्पिटलला पोचायची घाई. घरातलं सर्व आवरून जायचं, सकाळी 8 वाजता हॉस्पिटलला टच व्हायचं, म्हणून थोडी काही गडबड व्हायची माझी. म्हणूनच खूपदा पडली आहे, खूप लागलं आहे. शरीरावर खूप जखमा झाल्यात आणि मनावरही झाल्या. पण प्रत्येक वेळेस एकच गोष्ट केली मी, पुन्हा उठले आणि चालायला सुरुवात केली. ही स्कूटी मला खूप काही शिकवून गेली की पडणं चुकीचं नाही, पण न उठणं चुकीचं आहे. आज नवीन गाडी घ्यायला निघालो तरी जुन्या गाडीबद्दल खूप ग्रॅटिट्यूड होते. थँक्यू सो मच. माझ्या कठीण काळात माझ्यासोबत राहिल्याबद्दल, माझ्या अश्रूंना साक्षीदार राहिल्याबद्दल आणि मला हार मानू नकोस असं सतत शिकवल्याबद्दल. आजचा हा प्रवास खूप सिम्बॉलिक आहे. जुना संघर्ष मागे ठेवून नवीन आशा, नवीन आत्मविश्वास आणि नवीन सुरुवात. कधी कधी आयुष्यात अपग्रेड होणं खूप गरजेचं असतं. हे फक्त व्हेकलबद्दलच नाही, तर स्वतःच्या विचारांना अपग्रेड केलं पाहिजे, स्वतःच्या विश्वासाला अपग्रेड केलं पाहिजे. जसं जुनी गाडी मला कठीण काळात घेऊन गेली, तसंच आता ही नवीन गाडी मला माझ्या स्वप्नांकडे घेऊन जाईल. मित्रांनो, जर तुम्ही आज आयुष्यात पुढे पडले असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक पडणं तुम्हाला मजबूत बनवतं. जुने अनुभव विसरू नका, उलट त्यांना थँक्यू म्हणा. जेवण करून नवीन गाडी घेऊन आम्ही थेट मंदिराकडे निघालो देवाच्या दर्शनाला. कारण आपण सर्वांसाठीच प्रत्येक नवीन सुरुवात ही देवाच्या दर्शनाशिवाय पूर्ण होत नाही. देवाकडे जाऊन मंदिरात जाऊन किती शांत होतं ना मन. आपण प्रत्येक वेळेस देवाकडे काही मागत नसतो ना, कधी कधी फक्त धन्यवाद म्हणायचं असतो देवाला, जे पण काही दिलंय त्याच्यासाठी. तोच तर असतो ना आपल्याला शांत करणारा, पुढे चालायला शिकवणारा, कधीही थांबू नकोस हे सांगणारा. देवाच्या आशीर्वादाशिवाय कोणतीही जर्नी पूर्ण होत नाही. चला तर मग, जास्त वेळ घेतला मी तुमचा, थांबते आता. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.